सर्वतोपरी कारवाई जी आहे ती केली जाते। गिरीश महाजन जे आहे ते या ठिकाणी आंदोलकांची समजूत 1 तासापासून काढत होते, मात्र आंदोलक जे आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। ही दृश्य जी आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। तर गिरीश महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधलेला आहे। वारंवार त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी या ठिकाणी केली। तैयार नहीं हम एक्शन क्या ले रहे हैं पुलिस वालों। मुझे लगता है हल निकलेगा, हर समस्या का हल होता है। 6 घंटे से आंदोलन चल रहा है। इतना टाइम में पूरी रेल रुकी हुई है, बच्चों का विषय है, मरीजों का है। पॉलिटिकली मोटिवेटेड लग रहा है आपको। मैं क्या बताऊं, यहाँ जो बोर्ड लेके खड़े हैं तो ये कौन सा है? ये कुछ लोग यहाँ पे ऐसे हैं जो पॉलिटिकल मोटिवेटेड नहीं है। बागी लाड़की बहन के बोर्ड लेके यहाँ खड़े हो गए हैं। एसआईटी का गठन किया गया है। एसआईटी का गठन किया गया है। माननीय देवेंद्र जी ने कह दिया है एसआईटी का गठन कर दिया गया है। जो स्कूल के मुख्याध्यापक थे उनको प्रिंसिपल थे उनको सस्पेंड कर दिया है और 2 लोगों को सस्पेंड कर दिया है। फास्ट ट्रैक में कोर्ट डाल दिया गया है। पुलिस अधिकारी जिन्होंने डिले किया उनको सस्पेंड कर दिया गया है। वहाँ के इंस्पेक्टर है उनको सस्पेंड कर दिया गया है। सभी मांगे जो है वो पूरी की, लेकिन अभी ये लोग कहते हैं उसको यहाँ लाके यही मार डालो, तो ऐसा कोई हमारे कानून में प्रावधान नहीं है। महाजन साहेब, मराठीमध्ये आता या ठिकाणी तुम्ही सगळ्यांचे मनधरणी केलेले आहेत, मात्र आंदोलन करता अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहे। मला वाटतं चर्चेवरून विषय सुटत असतो, पण हे आंदोलन असं आहे की इथे कोणाची लिडरशिप नाहीये। इथे कोणाची लिडरशिप नाही, कोणाशी बोलावं कोणी कोणाचं ऐकत नाहीये। तरुण आहेत, त्यांचा राग हा साहजिक आहे, योग्य आहे, पण त्यावर रेल्वे लाईनच बंद करून ठेवायची हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं। आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मागण्या केलेल्या आहेत। एसआयटी नेमलेली आहे, पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं, त्यांनी उशीर केला, त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आहेत, 2 शिक्षक आहेत, त्यांना आपण त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे। फास्ट ट्रॅक मध्ये टाकलेला आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची आपण त्या ठिकाणी नियुक्ती करतोय आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये टाकून ही केस कोर्टामध्ये चालवून जो हा नराधम आहे, जो अपराधी आहे, जो आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर आपण शिक्षा देणार आहोत। तर रेल्वेमध्ये मोठा त्रास चालू झालेला आहे, ते आंदोलन कसं मागे घेणार यासाठी प्रशासन काय करणार? नाही होईल, मला वाटतं मी आता त्यांना अर्धा तास थांबवून विनंती केलेली आहे। थोडा वेळ अजून वाट बघू, मला वाटतं यातून नक्की सोल्युशन निघेल। पण यात विषय प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये कोणाची लिडरशिप नाहीये। सगळे इकडचे तिकडचे सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत, एका गावचे पण नाही आहेत, इथले स्थानिकही परत दिसत नाही आहेत आणि त्यामुळे इथे कोणाशी बोलावं, कोण कोणाला समजवणार हा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नाही, मला असं वाटतं की आता फार वेळ आपल्याला म्हणजे आता किती वेळ थांबवावं, पूर्ण लाईफलाईन आहे, लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे, घरी जायचं नोकरीवरून, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात, लाखो लोकांची ये जा इथून होते। मला असं वाटतं की असं जे शक्य नाही अशी मागणी आपण ते म्हणतात इथे जाणं आणि इथेच आम्हाला मारून टाकू द्या, असं कुठेही कायद्यामध्ये प्रावधान नाहीये। नक्की झालेली घटना अतिशय संतापजनक आहे, आमच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे, पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल। कसाबने एवढे लोक आपले मारून टाकले, पाकिस्तान झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागलेत शिक्षा द्यायला, शेवटी त्याला फासावर लटकवलं आपण। पण म्हणून मला असं वाटतं की आपल्याला कायद्याने चालावं लागेल। पीडित मुलगीच्या बाबतीमध्ये मी चौकशी केलेली आहे, तिची तब्येत चांगली आहे, त्यांना काही फार असा प्रॉब्लेम कुठलाही नाहीये। सीसीटीव्ही डिलीट केला गेलेला आहे, त्याच्याकडे कोणी बघायला कोणी तिथले शिपाई किंवा कर्मचारी होते की नाही, त्यांना एकटं कसं सोडलं गेलं, या बाबतीत सर्व चौकशीचे आदेश दिले गेलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं निश्चित आहे, म्हणून दोघांची चौकशी लावली गेलेली आहे। संबंधित पोलीस अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा सस्पेंड केलं गेलेलं आहे, एसआयटी नेमली गेलेली आहे। मी परत आपल्याला सांगतोय, फास्ट ट्रॅक मध्ये टाकलं गेलेलं आहे, सगळ्या मागण्या मान्य केल्या गेलेल्या आहेत। शिवाय त्याला इथे आमच्या ताब्यात द्या, मी त्याला मारून टाकतो असं कायद्याने आपल्याला करता येणार नाही, कुणालाही करता येणार नाही। मला असं वाटतं की या ठिकाणी इथे नेतृत्व कोणाचंही नाहीये, सगळे इकडे तिकडे तरुण जमलेले आहेत, त्यांचा राग अनावर झालाय, साहजिक आहे, त्याच्याबद्दल आमचंही दुमत नाहीये। पण इथे काही बोर्ड लाडकी बहीण याचे त्याचे अगदी प्रिंट केलेले, म्हणजे रात्रीच प्रिंट केलेले दिसत आहेत, ते इथे आणून दाखवले जात आहेत। मला वाटतं याला कुठेही पद्धतीने राजकीय वळण लागू देऊ नका, राजकीय फायदा घेण्याचं काम कोणी या घटनेचं करू नये, माझी अशी विनंती आहे। आता अनेक जण तोंड सुख घेत आहेत, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण राजकीय फायदा आमचा कसा होईल असा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करते। माझी विनंती आहे, वाटतं का करू नये।
न सुटेल तत्काळ फाशीची शिक्षा द्या असं कुठलंही प्रावधान आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे ही मागणी मान्य करता येणार नाही. सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कारवाई जी आहे ती केली जाते, चौकशी जी आहे ती केली जाते. एसआयटी नेमण्यात आलेली आहे. शासनाकडून आतापर्यंत काय काय पावलं उचलण्यात आलेली आहे त्याची माहिती जी आहे ती त्यांनी आंदोलनकर्त्यांना सुद्धा दिली आहे. मात्र आंदोलनकर्ते हे आक्रमक आहेत आणि त्यांची भूमिका एकच आहे की आजच्या आजच फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे.